अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीत विचारी पुरुषार्थ येती हाती. स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंतीही अक्कलकोटी आले येती. नुपराय दर्शन देती सो इच्छेने राहती. तया पुरी चोडाप्याच्या दृढ भाव घरी आले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते जोडाप्याची ही सद्गुण ही कांता ती ही केवळ प्रतिवर्ता सदोदित तिचा हा चिंता आनंद ह स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चिंतेत धरून या. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या. लग्न येती दूर देशाहून शरीर भोगे कष्टले संसार तापले तप्त झाले. माया पसाऱ्यातले पसरले ऐसे आले हे किती एक अनंत भक्त अंतरही जे जे इच्छिती ते ते हे येती राज पुरविता हा. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे कहा निंदक कुटिल तयाश्चात हे केवळ नास्तिका प्रतिही तत्काळ योगे शासन करिताती ही. कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनिया म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा. स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे हे. ऐसे तयाने निंदिले हे समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटसी आले तेव्हा एक नवले एका हा भक्तांची आगरी पातले. समर्थांची स्वारी ते दोघे अविचारित होते बरोबरी संन्यासी तेथे त्या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले हे चिंती चमत्कार म्हणती करू आता हा. दर्शनेच्छू हो जन असंकेत पातले हे. क्षणार्धात समाज दाटला बहुत एकाची गर्दी झाली. दर्शन देऊन या चरणाचे हे मंगल नाम गरजती वाचे हे तुहू पुरवावे हे. मनाची म्हणून या विनवित कोणी द्रव्य पुढील ठेवती कोणी फळ समर्पित नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते हे. कोणीही नवसाते करती कोणी आणून या देती कोणी हा काही संकल्प करती ही चरण पूजती आनंदाते संन्यासी हे. कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती श्रवण एक तटस्थ होती वैरभाव विसरून या. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती ही मोडली जनाची गर्दी तो हो येऊन ते सेवे करी ही. संन्यासी पुढला नाना परे वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदया काशी ही. सूर्य आता अस्ता चढशी ही तेथून या उठल्या. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयाशी ही अन्नोदक वर्ज असे हे जे पातले करू छळना त्याची झाली ही विटंबना. दंडावया कुसतीत जनहा अवतारिले यतीवर महा इति ही. श्रीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थाध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थार्पणस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकाननः वैश्यनराः अज्ञाततमच्छेदकाः भास्करा पूर्वसाक्षी परात्पराः भक्तसाराः सदैह तु अक्कलकोटी नगरात एकः तपपर्यंत स्वामी राजवास करती ही. भक्त बहुत झाले हे वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडले हे साकडे हे. धाव घेती स्वामीकडे हे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती ही. स्वामी दर्शन घेऊन इच्छिती आणि आपुले नगर प्रति आणून म्हणती सदय तयांसी ही. बडो द्या माझी ही त्या अवसरी ही. मल्हारराव राजाधिकारी एका 10 तयांचे अंतरी विचार ऐसा पातला हा. दिवाना आणि सरदार मानकरी ही तैसे थोर थोर बैसले आता समग्र बोलले हे. नृपवर तया प्रति ही कोणी जाणून अक्कलकोटासी तेथे आणले स्वामीसी. तरी आम्ही ही तयासी ही नमना इनामह देऊनी बहुत कार्य जाणून कठीणे कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपहा लागी ही परियेसी आपुले जरी इच्छा ऐसी ही. स्वामी ते आणि ते वटपुरीसी ही. तरीही मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे कोणी या उत्तर संतोषला तो. नृपहवर जैसी ही सभा ही समग्र आनंदित झाले हे. नृपतीसह सकळजण हे त्यावर त्यापरीही त्या तात्यांशी सन्माने हे. गौरह गोणी ही मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया हा. तात्यासाहेब निघाले हे सत्वर अक्कलकोटी आले. नगरी पाहुणे संतोषले
केवळ वैकुंठी ही पाहुणी स्वामींची ही दिव्य मूर्ती आनंदित झाले चिंती ही तेथील जणांची पाहून या भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे हे नृपती ही स्वामी चरणी त्यांची भक्ती ही राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे म्हणून या तात्यांशी विचार पडला हा मानस या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नातीत परमेश्वर प्रयत्नाने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करून या नाना पन्ना पक्वाने हे करीत ही ब्राह्मण भोजन दिदली ही बहुसाल दाने हे याचक दने हे तृप्ती केले हे स्वामी राया पूजी प्रति ही नाना रूपे समर्पित जेने हे सेवे करी संतुष्ट होती ऐसा करीती सर्वदा हा एशियाने हे काही न जाणले केले हे कितुके हे व्यर्थ केले ताते हा मनी खिन्न झाले विचार पडली संन्यासासी मग लढविला एक युक्ती ही एकांती गाठून चोडाप्या प्रति ही त्या जह लागली विनंती करती ही बुद्धिवाद सांगता त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन आलो बडोद्यासी ही मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते हे द्रव्येन सर्वे अंश चोडाप्याशी लागली ही आशा तयाची या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोडाप्याने कर जोडून विनंती केली मधुर वचने ही कृपाळू होऊन समर्थाने बडोद्या प्रति ही बड चलावेत तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन्य आपुलिया योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कुण्या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोडाप्या लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती ही त्यांच्या अंतरी नाही भक्ती ही मग आणखी बडोद्या प्रति काय म्हणून या चलावे हे इति गुरुचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा हा एकोणित भाविक चिंत पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरून या शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसी हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती ही मागील अध्यायाच्या अति चोडाप्या विनवी स्वामी प्रति कृपा करून या मजवरती बडोद्याशी चलावे हे भाषणे से हे कोणिया समर्थ बोलती हासोनिया मल्हार रावची हा मनीही आम्हा विषयी ही भाव नसे हे म्हणून ये तयाच्या नगरात आम्ही जाणे हे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्ही हिराने हे आवडले ऐसा हा येतक व्यर्थ गेला त्याते हा मन ही चिंतवला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसिनी परी पाहावाहार यत्न करून ऐसा विचार केले मनी मग काय केले हे तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरील ही दाभिक साधते करीही तया ते हे स्वामी नरहरिही प्रसाद कैसे हे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बसविले हे गुरुचरित्र आरंभिले हे व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाट्यात कधी न गेले समर्थ ताते हा झाला हा व्याग्रह चिंत काही उपाय सुचेना आता हा जाऊन या बडोद्यासी ही काय सांगावे राजयासी ही आणि सकड जणांशी तोंड कैसे दाखवावे हे उपाय करून ह्या न होता स्वामी प्रसन्न आता एक युग यजून न्यावे पडवून ही यतीसी असो कोणे एके दिवशी साधून या योग्य समयासी ही मेन्यात म्हणून घालून या स्वामीसी तात्यासाहेब निघाले हे कडप्पा गावाच्या मार्ग धरीला हा अर्धा मार्गी मेना आला अंतरसाक्षी ही समर्थ आला हा गोष्ट विदित झाली ही मेन्यातून ही उतरले हे मागून अक्कलकोटी आले ऐसे हे बहुत वेळा हा घडिले ही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंडत टेकिले हात तात्यांनीही मग पैशाते घेऊन या बडोद्यासी आले परतून या समर्थ कृपा हा भक्त वाचून या अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती ही प्रयत्न आरंभित पुढे सर्वत्रांशी विचारिती कोण जाते स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयांचे नाव नृपकार्याची ही धरून ही हाय आपण पुढे झाला हा तो येऊन अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवत ही ती पाहून या समर्थाला हा तेव्हा अनिवार्य क्रोध झाला हा यशवंतता पाहून या डोळा काया हा तेव्हा बोलले अरे बेडी ही आणून या सत्वर ठोक हा यांचे चरणी ही ऐसे हे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध हे बोलले हे क्रोध हे मुद्रा पाहून या यशवंतराव भ्याला हा मणी पडाले हे तोंडाचे हे पाणी हे लटा हा कापू लागले हे मग थोड्या दिवसात आज्ञा आली ही यशवंतरावांशी सत्वर यावे बडोद्याशी देतील कार्याशी सोडून या
ब्रा साहेब हा विषप्रयोग केला हा मल्हार रावावरी ही आड आला त्या हा कृत्या माझी ही यशवंताला हा गुन्हेगार लेखिला हाती पायी वेडी ही पडली ही स्वामी चरणाची ही प्रचिती ही झाली ही अघटित लीला दाखविली ही ख्याती झाली सर्वत्र इति ही श्री ही स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्ती परिही सोत षष्टमोध्याय गोड हा अति ही श्री स्वामी चरित्र सारामृत समाप्त शुभम भवतु.